दिवाणजी दिवाणजी आहेत का? हो सरकार, बळी आलाय. बोलवा त्याला. ये बळी ये, सरकारने बोलावलं. अरे काय बळी, काय काम काढलं? काय पैसे पाहिजेत का? नाही सरकार, पैक नको मला. मग रस्ता अडवलाय सकारामनी. सखारामने? होय सरकार. रस्ता होय. तुझा? होय होय. दिवाणजी बोला. सखाराम जरा विचित्रच वाटतो. मला तर काय वाटत नाही भाऊ सरकार तुमचं तो ऐकून म्हणून. मग कसं रे बळी? सरकार तुम्ही सांगा ना समजून. माई शेती पडत पडन ना. माई लेकर बाळ कशी जागायची बघ सरकार. अरे बळी, शेती पिकून तुझा प्रपंच चालतो का? नाही सरकार, तर काय करणार आहे? शेतीशिवाय काय आहे आपल्याला? अरे तुला आणि तुझ्या भावाला मी आपल्या कारखान्यात कामाला लावतो. सरकार मग शेतीचं काय करायचं? शेतीचं आम्ही पाहतो. तू आजपर्यंत कधी पैसे एवढे बघितले नसतील ना, एवढे पैसे देतो. नाही मग तू बघ. नाही सरकार, मला नको पैक तुमचं. शेती विकायची नसती, राखायची असती सरकार. सरकार काय झालं तरी मी माझी शेती नाही विकायची. अरे बाबा बळी, सरकारचं सांगायचं का नाही? शेती करून असं तुला काय मिळणार आहे? नाही मी नाही शेती विकायची. बघ सरकार तेवढं तुम्ही सकारामला समजून सांगा. अरे आम्ही सांगितलं तू ऐकत नाही, आणि तू सांगितलं आम्ही कसं ऐकायचं? सरकार तुम्ही माय बाप हात माझ. तू असं कर, कोर्टात केस दाखल कर, बस हेलपाटे मारे. सरकार मी आणि आहे, मला काय कोर्ट कचेरी माहिती. तुम्ही समजून सांगा तेवढं. सरकार तुमच्या पाया पडतो मी, तेवढं सांगा समजून. तुला याला सांगितलं ना आता. चल उठ, निघ लवकर. सरकार गरीबावर दया करा. तुला मराठी कळते का? उठ. सरळ सांगितलं ह्या लोकांना कळत नाही. पैसे घेऊन मोकळं व्हायचं. परत मला आजकाल शिकवतोय शेती विकायची नसती, शेती राखायची असती. अरे खायला माणसाला हा, आणि शेती करतोय. कोण मदत करतो याची पाहतो आम्ही बी. आम्हाला विसरायचं सावकार म्हणतात. ठीक आहे, मी जरा आराम करतो आता. हो राधाला मामाकडे सोडलंय खरं, पण लेकरा बगर अजिबात करमत नाही बघा मला. माझा तर हात मोडल्यावानीच झालाय बघा घरात. होय ना, अजिबातच करमत नाही मला. माझा तर हात मोडल्यावानीच झालाय बघा. ती होती तर घरातल्या एका बी कामाला मी कधी हात नाही लावला. खरं आहे ग तुझं? काय होतं, काय झालं? काय म्हणलं? काय व्हायचंय, रकमा राहिलंय. काय म्हणलं थोडलं सर? काय काय बदल? काय म्हणलं ती तरी बोला. अगं थोडलं सरकार म्हणलं शेती विकून टाक. शेती विकून जबरदस्त होय वधनी. अगं रकमा तूच सांग कशी विकू शेती? तिने हाताला काम दिलं, पोटाची भूक भागावली. धनी मी सकाराम दादाला सांगून बघते. अगं रकमा त्याचा काय उपयोग नाही बघ, तेव्हा काय ऐकाय तयार नाही.
आता कसं व्हायचं? दादा सरळच बसून जमन वैर. अरे कृष्णा काय करू मग मी? त्याच्या हातापाया पडलो तरी ते ऐकाय तयार नाही की. सावकार म्हणतो शेती विकून टाक तू. दादा आता तू काय बी करू नको बघ, मी बघतो काय करायचं ते. कृष्णा थोरल्या सावकाराला काय म्हणू नको बघ ना, ते अजून ताप देते बघ. अरे दादा कवर असं घाबरून राहायचं, त्यांचंच कवर ऐकायचं. मग काय शेती सोडून द्यायची काय आपली? मी नसतो तुझं ऐकत, आता मी जातो बघ. अरे कृष्णा, ए कृष्णा, ए कृष्णा थांब की जरा. ए रखमा तू तरी अडव की काय त्याला. ए कृष्णा, ए कृष्णा, ए कृष्णा. खास नॉन व्हेज खवयांसाठी आजचा दिवस आहे खास. काही बनूया झकास. तर विचार नका करू आणि चला आता जाऊया समाधान चिकन. फिरोज शेख यांचे समाधान चिकन सेंटर. स्वच्छ व ताजे चिकन मिळण्याचे एकमेव ठिकाण. जय भवानी चौक, काष्टी. प्रोप्रायटर फिरोज शेख. मोबाईल नंबर 9960210510. तुला म्हणलं होतं ना मी, अरे या लोकांशी असंच वागावं लागतं, तवा वटणी येतात. हा हा बरोबर बरोबर बरोबर. चालन बघू पुन्हा बी. अण्णा साहेब, अरे हो अण्णा साहेब, थांब थांब 2 मिनिट थांब, मी तुला परत कॉल करतो. काय रे केस ना ये काय रे, आता मोटर बी दिली, सोयीला लागला असं आता. मोटरीचं लागलंय सुईला अण्णा साहेब. अहो ते सखाराम म्हणतोय माझ्या रस्त्याने अजिबात यायचं नाही. अरे लका केस ना, सखाराम तर चांगला माणूस रा, मला नाही वाटत असं करेल म्हणून. अहो मी खरं सांगतोय अण्णा साहेब, मी कशाला खोटं बोलू तुम्हाला. अरे होय रे, पण मी तसं नाही म्हणत. ही बघ त्याचं डोकं नसणार आहे बघ. त्यांनीच अडवलंय की दादाला. मग तक्रार दिली का? नाही दिली तक्रार अण्णा साहेब. दादा म्हणला थोरल्या सरकाराला सांगून बघू, पण त्यांनी बी काय ऐकून नाही घेतलं बघा. अरे आत्ता आलं माझ्या लक्षात, हा डाव त्या 2 डोम कावळ्यांचा आहे. तर कृष्णा तू काळजी नको करू, यांना कसं वटणी आणायचं ना मला चांगलं माहिती. बरं कृष्णा जातो आता, मी बघतो आता यांचं काय करायचं. जातो मी अण्णा साहेब. आत्ता वेळ आली भिडायची आणि नडायची. थोरले सरकार तयार राहा आता. आला शेव अण्णासाहेब जगताप. थोरले सरकार, अण्णासाहेब आलेले. अण्णासाहेब हो की. अण्णासाहेब इकडे कशाला आलाय? बोलवा त्याला. त्याच्या अंगात जरा समाजसेवेचं बोध शिरलंय ना, बघतो त्याच्याकडे. नमस्कार थोरले सरकार. का रे आलास? थोरले सरकार, मी तुमच्याशी आदबीनं बोलतोय. तुमच्या घरी आलो म्हणजे तुम्ही कसंही बोललं असं चालन का? तुझी आमच्या समोर उभं राहायची सुद्धा लायकी नाही, तरी आम्ही गप बसलोय. आता काय बोलायचे ते बोल. ठीक आहे, मुद्द्याचा बोलतो. तुम्ही त्या सखारामला सांगून बळीचा रस्ता अडवायला सांगितला ना सखाराम, तो पहिला खुल्ला करायला सांगा. नाहीतर तू काय आम्हाला दमदाटी करतो का? तुझ्यासारखे असे समाजसेवक आहेत ना, मी खिशात घालून फिरतोय. काय समजलं का? चल निघ.
ठीक आहे, किरकोळ समजा, पण हाच किरकोळ समाजसेवक तुमच्या अत्याचाराची बातमी पेपरला पहिल्या पानावर छापू शकतो आणि तुमच्या आबरूच्या चिंधड्या करू शकतो. ध्यानात असू द्या. ए चल निघ, नको सांगू मला असलं. ठीक आहे, येतो, पण हा चेहरा लक्षात ठेवा थोरले सरकार. बाकी जास्त काही बोलत नाही, तसे तुम्ही समजूतदार आहात. दिवाणजी, असं वाटतं त्याच्यात नडीचा गोड घ्यावा, पण एक दृष्टिकोनातून असं वाटतं की काही गोष्टी विचार करून मग करावा. अशा फंटूस माणसाचं काय डोक्यात धरता तुम्ही? अहो, काय फंटूस आणि काय तुम्ही दिवाणजी मला सांगताय? दिवाणजी, असं नाही, हा डाव तर फासलाय, पण ह्या डावाचा फायदा करून घ्यावा लागेल. थोरले सरकार, मला याच्यातलं तर काहीच कळलं नाही. दिवाणजी, त्या बिप्याला बोलून घ्या आणि त्याला सांगा, बलीला आणि ते सकारामला बंगल्या बोलून घ्या, मी येतो. काय होते म्हणजे तुझ्याकडे असं काम आहे काय बळी आणि सकाळ त्या भोजनाला बोलून घेऊन बरं चालतंय. लवकर आ. हा लगेच. रिपोर्ट लॅबमध्ये पाठवले होते, ते आले का नाही? हो सर, आलं, पण मला वाटतं त्यात महान असं काही नाही आहे त्यात. ते घेऊन या, मला बघू दे. हो सर. हो घ्या सर. बलकुडे, आता आपल्या घटनास्थळी ना एक मोबाईलचं लोकेशन ट्रॅक झालेलं आहे. दिवाळी आले नाही का अजून? रोज तर दिवाळी माझ्या अगोदर आले असतात, अजून कसे नाही आले? अहो काय दिवाणजी, हे काय आता नवीनच? अहो, तुमचा फोन किंवा तुमची वाट बघून माझी वाट तुम्ही बघणार म्हणून मी गडबडीत निघून मुलाचेच कपडे घातले. माझे कपडे तिथे टांगलेले होते, मला वाटलं माझेच आहे. अहो दिवाणजी, ठीक आहे, बरं झालं मुलांची पाहिजे, आणि समजा जर मंडळीची असते तर बरं नाही ते सर. काय दिवाणजी, तुम्ही एकदम जवान मुलासारखा दिसताय हो आता. बघा ना, हो कसा रुबाब आहे. अरे बळी, सकाराम या, बसायचे बसा. अरे सकाराम, अरे बळी, जी सर. आमच्या काय कानावर आले? अरे तुम्ही दोघं जण एकदम जेव्हा मित्र रे. होय होय. आणि मग तुम्ही असा सकाराम बळीचा रस्ता अडवणं हे बरोबर नाही वाटत आम्हाला. हे पण तुम्ही, अरे आम्हीच काय, यातून मार्ग आम्हीच काढू शकतो. होय सरकार. म्हणूनच तुम्हाला दोघांना इथं बंगल्यावर बोलवले. होय सरकार, तुम्हीच आमचं मायबाप आहात. पण मी मला काही सांगू नकोस, त्या बळीला रस्ता वापरायला दे. जी सरकार, दिन तो माझा दोस्त आहे. चालते सरकार. ठीक आहे, तुला तर माहिती मग आमचा स्वभाव कसा आहे. चालते सरकार. हा, तुला माहिती ना परत मग आमचा स्वभाव. सकाराम, आता जातो. येतो सरकार. बरोबर झालं ना तुझं काम आता. जी सरकार, लय उपकार झालं तुमचं आमच्या. तुमचे उपकार कसं फिडू आता.
अशी उपकाराची भाषा करू नकोस. आपण काय परके आहोत का? आणि समजा वेळ आली आणि मी तुला काय मागितलं, तू काय मला नाही म्हणशील का? जी सरकार, लय गरीबावर दया केली तुम्ही. खरंच सरकार, लय उपकार झालं तुमचं आमच्यावर. अरे बळी, उपकार काय, असे उपकार तुझ्यावर एक माझा उधार राहिला असं समज. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस तू काय मला नाही म्हणशील का? जी सरकार. बरं ठीक आहे, जातो आता आणि सुखाने राहा. जी सरकार. ये. श्री साई सिद्धी फुटवेअर, सर्व प्रकारचे मल्टी ब्रँड फॅमिली फुटवेअर स्टोर. सर्व प्रकारचे चप्पल, लेडीज सँडल, शूज तसेच बेल्ट, पर्स, लहान मुलांचे शूज योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण साई सिद्धी फुटवेअर, नगर 2 रोड, इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्स, काष्टी. प्रोप्रायटर उमेश माने. मोबाईल नंबर 9161 150500. धनी काय म्हणलं थोरलं सरकार? अगं रखमा, थोरल्या सरकारनी सकारामला बोलून घेतलंय आणि समजून सांगितलंय बघ. होय होय होय. बरं झालं बाबा, नाहीतर हातातोंडाशी आलेलं पीठ जळून गेलं असतं बघा. होय की, आपल्याला काय बी करता नसतं आलं. सगळी विठ्ठलाला काळजी आहे बघ. बरोबर आहे धनी. धनी आज कसं झालं हो? पण मलाच काय कळना, पण आपली तर अडचण सुटली ना. होय बघा, लय चांगलं झालं. जाऊ द्या, आता भाकर तुकडा खाऊन शिक द्या. होय होय. वाढ वाढ. आला होय किसना. बस वाईज भाकर खा. भाकर नको दादा, आता मी अण्णा साहेबाच्या कानावर घातलं बघ. सकारामने रस्ता अडवलेला, मला म्हणले तुझ्या घरला मी लावतो मार्गी. किसना झालं बघ आपलं काम. सकाराम म्हणला वापर रस्ता. बघ दादा, असं असते बघ, ह्या लोकांना असं वागल्याशिवाय कळत नाही रे. लई चांगलं वागून बी जमत नाही. म्हणलाय बा तो वापर रस्ता, आता काय अडचण नाही बघ. आली का नाही बरोबर जाग्यावी? होय रे. मी जातो दादा, मग आता बघतो कामाला जातो माझं. होय होय, जा. सगळीकडे हुडकलं हिला, आता कुठं हुडकत बसावं बाबा. घरीच जातो आता शिरपाच्या, तिथं तरी राधा सापडणच की. मग लय गप्पा चाललेली दिसत वहिनी. बस किस ना, बस. पाणी आणू का? पाणी नको वहिनी. राधा काय कामाला गेली काय? नाही, राधा कामाला नाही गेली, तिला मामाकडे नेऊन सोडवले. परत येणारच असन की वहिनी? आता नाही आणायची. किसना, त्या धाकल्या सरकारची राधावर नजर होती बघ आपल्या, म्हणून तिला मामाकडे नेऊन सोडवलंय. त्यामुळे आता नाही आणायची तिला. कवा कवा आहे ना, पण परत येणारच असन की? नाही नाही, आता नाही आणायची. मग जाऊ का? जा. का ग दादा असं केलंस? ज्या किसनाला तुझ्या मनातलं प्रेम सुद्धा कधी कळत नव्हतं, त्याला प्रेम करायला शिकवलं, दुसऱ्यासाठी जगायला शिकवलंस तू. लग्नाचं संसाराचं सपान दाखवलंस तू, आणि अशी अर्ध्यावर सोडून गेली वय ग. मग साधा निरोप सुद्धा दिला नाहीस. खरं सांगतो राड,
तुला नसतं का अडवलं म्या, फक्त एकदा डोळे भरून पाहिलं असतं. माझ्या आयुष्यातली तुझी जागा राधा कुणी सुद्धा नाही घेऊ शकत ग. मी वाट बघन ह्या जन्मात नाही पुढच्या जन्मात सुद्धा तुझ्यासाठी असाच राहीन बघ मी राधा. जाऊ दे, जे व्हायचं ते झालं. आता मी तरी काय करणार आणि तू तरी काय करणार आहे. पण एक मात्र लय चुकीचं वागलीस बघ. प्रेम करायला शिकवलंच बघ, पण ते इसरायला नाही शिकवलं राधा तुम्हाला. सांगा राधा, कसं राहू मी तुझ्याशिवाय राधा.